नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आता सारंग आणि ऋषिकेश हा अगदी तेथे पत्ते खेळण्याच्या अड्ड्यावर येतो. त्यांचे मित्र अगोदरच आता सुरू करत असतात. म्हणतो की बघ ना, अरे दादा यांनी तर अगोदरच आता डाव तर सुरू सुद्धा केले. तर ऋषिकेश आणि आता सारंग येतात. आता ऋषिकेश म्हणतो की हे घ्या तुमच्यासाठी चकना. तेव्हा आता तो दुसरा जो काही माणूस आहे तर तो म्हणत असतो की दादा अहो तुम्ही नेहमी आमच्यासाठी चकना आणता, परंतु तुम्ही एक थेंब सुद्धा दारू पित नाही. तर ऋषिकेश म्हणतो की दारूचं नाव तर काढूच नको, मला सगळ्या गोष्टी मान्य आहे, परंतु व्यसन नाही, आणि ज्याला करायचं आहे तर त्याला मी अडवत सुद्धा नाही. कारण ऋषिकेश आता रणदिवे आहेत, दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग असेल काय, हो की नाही सारंग? तेव्हा मात्र सारंग म्हणतो की हो हो, आणि हे बघा तुमची इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला चकना आणून दिला, त्यामुळे तुम्ही दारू प्या, चकना खा, एन्जॉय करू शकतात. तेव्हा मात्र आता लगेच तो जो काही नशेमध्ये असणारा आता ऋषिकेशचा मित्र आहे तर तो म्हणतो की ओके दादा, नो प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही कसं की आमच्या आनंदाचा विचार करणार परंतु स्वतः मात्र आनंदी नाही होणार. तर तेव्हा सारंग म्हणतो की अरे काहीतरी कसं बोलतो रे, अरे दारू पिण्यात कसला आनंद आला रे, आणि हे बघ अरे वेगळा डाव आहे काहीतरी. तेव्हा आता दुसरा तो आहे तो मित्र म्हणतो की हे बघा दादा, अहो याच्या बोलण्याकडे गोळी मारा. आता जानकी बरोबर जे काही आता हे ऋषिकेशचं भांडण झालेलं आहे तर त्याबद्दल मात्र आता लगेच ती खबर आहे तर ती आमच्या कानावर आलेली आहे. तर सारंग म्हणतो की हो दादा, आता ही खबर आहे ना तर ती मात्र अगदी अख्ख्या गावात पसरलेली आहे. तर आणि चांगलंच आता त्या खबरेमुळे आपलं गावात नाक कापलं गेलेलं आहे. तर परंतु त्या जत्रेवालीला मात्र एक ना एक दिवस मी नक्की शोधून काढेलच, तिला नाही सोडणार. एकदा की ती सापडली तर मी तिची अशी वाट लावेल की मी तिला नाही सोडणार. त्यानंतर आता इकडे जानकी ही अभ्यास करत असते आणि अभ्यास करत असताना मात्र आता लगेच ह्या बकुळा काकू येतात आणि लाईट बंद करतात. तेव्हा मात्र आता लगेच जानकी त्यांना म्हणते की काकू हे बघा मी येथे अभ्यास करते आणि तुम्ही लाईट का बंद केला असेल. तर बकुळा काकू लगेच जानकीवर ओरडतात आणि जानकीला म्हणतात की तू असं करणार आहेत का, माझ्याच घरामध्ये राहते आणि मलाच जाब विचारते, त्या खिडकीमध्ये जाऊन बस आणि त्या खिडकीमध्ये प्रकाश येतो. तेव्हा आता जानकी म्हणते की काकू हे बघा मला तसे म्हणायचे नव्हते, मोठी लोक आहे तर ती बाहेरच्या दिव्याखालीच अभ्यास करून मोठी झालेली आहेत, त्यामुळे तू सुद्धा बाहेर जा आणि तेथे बाहेर जाऊन अभ्यास कर. तर बकुळा काकी आता जानकीला त्रास द्यायचा काही सोडत नसते. प्रत्येक क्षणाला आता ती तिचा अगदी अपमान करत असते आणि तिला त्रास देत असते. जा बाहेर जाऊन अभ्यास कर आणि किती तुला दिवे लावतात येतात तर ते बघ बरं, आणि आता जा बरं. तेव्हा मात्र आता बिचारी जानकी मात्र उठते आणि बाहेर मात्र आता ती अगदी अभ्यासाला येते. त्यानंतर आता इकडे आता सारंग आणि बाकीचे मित्र मात्र हे पत्ते खेळत असतात. तर आता हा ऋषिकेश आहे तर तो मात्र आता कागदाचं विमान बनवत असतो आणि आता करता करता तो मात्र आता सारंगशी बोलत असतो. तेव्हा आता त्यातील एक मित्र खूपच दारू पिलेला असतो आणि त्याचा तोल मात्र ऋषिकेशच्या अंगावर येतो. तो ऋषिकेशच्या अंगावर येऊन पडल्यानंतर त्याच्या ग्लासमधील दारू आहे तर ती ऋषिकेशच्या कागदावर आणि अंगावर सांडते. आता ऋषिकेश लगेच उठतो आणि म्हणतो की काय, दादाच्या अंगावर दारू सांडली तर, आणि परत आय एम सॉरी दादा असे करत असतो. तेव्हा आता ऋषिकेश रागावतो. ऋषिकेश आता म्हणत असतो की काय सॉरी, आणि त्यातील दुसरा मुलगा म्हणतो की अरे वेडा आहेस का तू. आता मात्र ह्या मुलांना खूपच नशा चढलेली असते आणि दारूच्या नशेत ते कुठेही बडबड करत असतात. तेव्हा आता ऋषिकेश त्याला म्हणतो की अरे तुला झेपत नाही तर पितो कशालास तू एवढी. तेव्हा आता तो दुसरा जण म्हणतो की अहो दादा तो कामातून गेलेला आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तर तुम्ही हे बघा त्याचं मनावर घेऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या, माझा जो विषय आहे. तर ऋषिकेश विचारतो की काय विषय आहे तुझा. तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणायला सुरुवात करतो की हे बघा दादा आपल्या गावामध्ये मराठी सिनेमा लागलाच नाही. तर ऋषिकेश म्हणतो की एवढंच ना, मग येत्या शुक्रवारी अरे लाव ना मराठी पिक्चर आपल्या गावामध्ये, हो की नाही सारंग. आणि हो की नाही सारंग. तेव्हा सारंग म्हणतो की हो अरे दादा काय आयडिया आहे, तर अगदी एकच नंबर. तेव्हा आता हा दारू पिणारा जो काही माणूस आहे तर तो नशेमध्ये म्हणतो की अहो दादा त्यासाठी मात्र जास्त पैसे लागतील. तर आता ऋषिकेश त्याला म्हणतो की अरे तू पैशाची चिंता कशासाठी करतोस, मी आहे ना त्यासाठी. आणि तेवढ्यात मात्र जानकीच्या अंगावर तो कागद येऊन पडतो. ज्या कागदाचं विमान मात्र ऋषिकेशने बनवलेलं आहे तर तो कागद जानकी आता अभ्यास करत असते आणि अभ्यास करताना मात्र तो कागद तिच्या अंगावर पडल्यानंतर ती खूप घाबरते. आता तो कागद आलेला बघून जानकी आता विचारते, आवाज देते की तिकडे कोण आहे. तर तेव्हा मात्र आता जानकी त्यावर काय लिहिलेलं आहे हे वाचते. तेव्हा मात्र आता त्यावर असं लिहिलेलं असतं की तुझं पाऊल पडलं देवीआईच्या दारात, कधी येशील लग्न करून तू माझ्या घरात, त्या घरात मी कायम अगदी तुझी साथ देईल.
अगदी तुझी आज धरून बसेल आणि आजही तुला अगदी खरंच तुझा हात हातामध्ये धरून खरंच खूप छान दिसत होती जानकी. आता मात्र हा जी चिठ्ठी आहे तर ती मात्र मकरंद फेकलेली असते, परंतु आता याचं जे काही आहे तर ते केवळ मात्र आता ऋषिकेशवर आता जानकी आरोप करणार असते. जानकी आता ही चिठ्ठी वाचते. जानकीला आता खूप राग येतो की नक्की कोण असेल हा. जानकी विचार करते की नक्की हा कोण असेल, कोण माझ्यावर लक्ष ठेवून आहे तर. म्हणून जानकी पुन्हा आवाज देते की तिकडे कोण आहे तर. बाहेर मात्र आता ऋषिकेश आणि त्याचे ते अगदी दारू पिणारे मित्र गप्पा करत असतात. तर त्यातील एक मित्र म्हणतो की दादा हो तुम्ही असताना आम्हाला कसली आता काही टेन्शनचं कारण आहे. मला तर असं वाटतं की तुम्ही आमच्यासाठी मुळशीमध्ये एअरपोर्ट सुद्धा काढताल. तर आता ऋषिकेश विचारतो की एअरपोर्ट, अरे त्यात काय अवघड आहे, अगदी सोपं आहे तर. आणि सारंग सांग बरं तू याला. आणि तेवढ्यात जानकी दरवाजा उघडते आणि बाहेर येते. जानकी आता बाहेर येते आणि आवाज देते की कोण आहे, कुणाची सावली पडली असेल. म्हणून जानकी इकडे तिकडे शोधत असते. ऋषिकेशच्या हातामध्ये तो कागद तसंच असतो. ऋषिकेश मात्र सारंगला सांगत असतो की हे बघ मित्रा, अरे असं विमान बनवायचं, हवा भरायची आणि बुंकुनी असं सोडून द्यायचं. तेवढ्यात मात्र आता जानकी समोर तो पुन्हा कागद येऊन पडतो. आता मात्र ऋषिकेश म्हणत असतो की कळले ना सारंग तुला आता एअरपोर्ट कसं बनवायचं ते. आणि तेवढ्यात जानकी तो कागद उचलते आणि जानकीच्या अंगावर सुद्धा असंच काहीतरी कागद येऊन पडलेला असतो. आता जानकीला असं वाटते की नक्की हा कागद आता. आणि तेवढ्यात मात्र जानकी पुढे येते आणि जोरात ओरडत म्हणते की काय रे, अरे लाज नाही वाटत का तुम्हाला. तेव्हा आता ऋषिकेश सारंग हे सगळेजण आता वळून जानकीकडे पाहत असतात. आणि अच्छा म्हणजे आता ही अशी कागद फाडायची, त्याची विमान बनवायची आणि अशी उडान टप्पू मधील सारख्या मुलांसारखं मात्र आता हे प्रत्येकाच्या अंगावर फेकायचं तर. आणि असे हे उडान टप्पू पोरं मात्र मुळशीतच आहे हे माझ्या लक्षात कसं नाही आलं बरं. तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो की जत्रेवाली अगं तोंड सांभाळून बोल. अगं उडान टप्पू काय उडान टप्पू, मी तुझ्या अंगावर का विमान उडू बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे तू तर उडान टप्पू आहेस आणि खोटं बोलतोस का रे खोटारड्या. मी तर स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की स्विंग असं विमान कोणी फेकलं बरं. मी तर पाहिलेलं आहे की तूच फेकलेला आहे तर. आता ऋषिकेशला सुद्धा काही कळत नाही कारण ऋषिकेशने आता हे विमान फेकलेलंच नाही कारण त्याने नंतर आता तो कागद फेकलेला असतो. तेव्हा सारंग पुढे येतो. सारंग लगेच म्हणतो की बास झाले, माझ्या भावाला खोटारडा म्हणायचं नाही, सांगून ठेवतो तुला. तेव्हा आता जानकी आता सारंगची गंमत करत म्हणते की अरे उल्लुलुलू टोपी, अरे तरीच म्हटलं की तो अजून का बोलला नसेल. अल्ललो म्हणजे असं लहान बाळासारखं करते. तेव्हा आता ऋषिकेश सारंगला मागे ओढतो आणि जानकी समोर येऊन म्हणतो की शांत बस. आणि काय ग काय म्हणतेस तू, आम्ही इथे गप्पा करतोय आणि तू इथे येऊन राहडा का घालतेस, कळते का तुला. तेव्हा आता जानकीला वास येतो दारूचा. आता मात्र ऋषिकेशने तर घेतलेली नसते. जानकी लगेच म्हणते की शी दारू पेलस ना तू, दारू प्यालास. आता मात्र जे ऋषिकेशचे मित्र आहेत तर ते दारू पिलेले असतात. ऋषिकेश आता दारूच्या थेंबाला शिवलेला सुद्धा नसतो. जानकी त्यालाच म्हणते की तू दारू पिलास म्हणजे तू एकटाच नाही तर तुम्ही सगळेजण येथे दारू पितात. दारूच्या बाटल्या म्हणून जानकी समोर येणार तोच लगेच आता हे जे दारू पिणारे मित्र आहे तर ते टेबल जवळ येऊन उभे राहतात, जानकीला आडवी होतात. तेव्हा आता जानकी त्यांच्यावर बडबड करत असते, अरे दारू पिताना काही शरम वगैरे वाटते की नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ अगं तू खूप काही बोललीस, चल निघ बरं इथून. तेव्हा आता जानकी म्हणते की हो निघणारच आणि निघून मात्र थेट पोलीस स्टेशनला जाते की नाही हे बघत राहा. तुम्हाला सगळ्यांना मात्र पोलिसांची भाषा कळणार आहे तर. बेशरम कुठले येथे मात्र रस्त्यावर दारू पितात, मुलींना छेडतात. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की काय ग मगाशपासून फक्त टव लावलेली आहे, मी तुझं ऐकून घेतो म्हणून तू किती बोलशील. मी तुला एकदा सांगतो की दारूच्या थेंबाला सुद्धा मी हात लावत नाही, स्पर्श सुद्धा मी दारूला करत नाही तर. त्यावर आता जानकी म्हणते की काय बोलतोस, अरे जरा देवाला सुद्धा घाबर तर, अरे अजून सुद्धा वास येतोय तुझ्या अंगाचा. आता सारंग बोलायला जाणार तोच जानकी म्हणते की टोपी, अरे तू टोपीतच राहा बर का. इकडे मात्र टोळके गोळा करतात आणि रस्त्यावर दारू पित असतात. दारू पिताने तुम्हाला काहीच कसं वाटत नाही रे. अरे निदान आपल्या आई वडिलांचा विचार करा. अरे आई वडिलांना काय वाटत असेल, आई वडिलांना अभिमान वाटायचं असं वागावं लागतं. आई वडिलांची मान ही शर्मेने खाली जाईल असे वागायचे आहे का. तर ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश रागाने आता जानकीला शांत राहायला सांगतो. आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे बघ आमच्याबद्दल जर तुला काही माहिती नसेल तर मात्र बोलू नकोस, कळले ना तुला. आता हे सर्व तुला एकदा सांगून ठेवतो की शांत बस. तर जानकी म्हणते की काय बोलतो शांत बस, कुणाला शांत बस म्हणतो.
का शांत बसायचं? तू तर लोकांना मनस्ताप देतो आणि आम्ही मात्र शांत बसायचं का? जत्रेमध्ये येऊन तू आगाऊपणा केलास, माझ्या पोह्यांचं नुकसान केलंस, मंदिरात सुद्धा येऊन तुम्हाला त्रास दिलास. अरे कविता काय करतोस? कागदाची विमानं काही बनवतोस आणि माझ्या अंगावर विमान काय फेकतोस? परंतु एक गोष्ट मी तुला लक्षात ठेव म्हणून सांगते, पुन्हा जर तू माझ्या वाटेवर आलास दारूच काय तर मी तुझा मास सुद्धा उतरून ठेवेल. तेव्हा आता सारंग जानकीला शांत राहायला सांगतो तर जानकी त्याला चूप करते. तेव्हा आता जानकी रागाने आत जाते तर सारंग खूप भडकलेला असतो. सारंग म्हणतो की हे बघ दादा, मी तिला नाही सोडणार. म्हणून सारंग तिच्या मागे जायला निघतो, परंतु ऋषिकेश सारंगचा हात धरतो आणि त्याला थांबवतो. सारंग म्हणत असतो की मला सोड, मला जाऊन दे. अरे ती स्वतःला काय समजतेस? अरे माझ्या रामासारख्या अगदी पवित्र भावाच्या अंगावरती डाग लावून गेलीस, स्वतःला काय समजतेस? मी तिला नाही सोडणार, मला तिला जा विचारायचं आहे. म्हणून सारंग आता खूप भडकलेला असतो. ऋषिकेश आता सारंगला शांत राहायला सांगतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग, अरे डोक्यामध्ये राग घालून काही असं करू नकोस. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे दादा, पण तिने आपल्या आईबाबांचं नाव काढलंस. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, अरे सारंग, तिला समजवण्याची किंवा तिच्याकडून माफी मागून घेण्याची ही वेळ नाही आता. बघ सारंग, उशीर खूप झालेला आहे आणि कुठल्याच मुलीशी बोलायची आता ही वेळ नाही. तर दोघ जण दारू पिलेले आहेत आणि आपण त्यांच्या सोबत आहोत, त्यामुळे आपण तिकडे जाणं हे खूप चुकीचं असेल. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आज जे काही झालं ना त्याचं उत्तर आपण नक्कीच तिला देऊयात, नक्कीच देऊयात असे मात्र आता ऋषिकेश ठरवतो. आता ऋषिकेश सुद्धा जानकीवर खूपच भडकलेला असतो आणि ऋषिकेश मात्र ते दारू पिणाऱ्या मित्रांना घरी जायला सांगतो आणि सारंगला घेऊन तो आता घरी निघून जातो. त्यानंतर आता इकडे घरामध्ये नाना तर सुमित्राला आवाज देतात आणि तेवढ्याच सुमित्रा बाहेर येते. सुमित्रा म्हणते की अहो काय झालं, इतक्या रात्रीचं तुम्ही का ओरडतात, काय झाले बरं? आता नाना म्हणतात की सुमित्रा, अगं वाजले किती बघ ना, तुझे ते ड्युटी आहे ना ते अजूनपर्यंत घरात नाही आलेले. तर तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही स्वस्त बसा बरं. तेव्हा आता नाना म्हणतात की काय स्वस्त बसायचं, तुझी पोरं मला स्वस्त बसून देतील का? नाना आता खूपच भडकलेले असतात. सुमित्रा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते. हे बघा तुम्ही चला बरं, बसा खाली. अगोदरच खूप रात्र झालेली आहे, मुलं येतील, ती लहान नाहीत, तुम्ही जाऊन झोपा, इतकं टेन्शन घेऊ नका. उगाच त्यांची काळजी करत बसतात. म्हणून आता सुमित्रा नानांना रूम मध्ये घेऊन जाते आणि तेवढ्यात गाडीवरून आता ऋषिकेश आणि सारंग घरी येतात. आता गाडीचा आवाज ऐकू आल्यानंतर नाना लगेच आता लाईट ऑन करतात. तर नाना म्हणतात की ते आले. तर सुमित्रा विचारते की अहो काय झालं? तर नाना म्हणतात की बाईकचा आवाज मी ऐकला, ते नक्की आलेले आहे. तर तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो मला नाही आला, कुठून, तुम्हाला कुठून आवाज आला? आता नाना म्हणतात की हो सुमित्रा, अगं तुला तर आता ऐकू येणारच नाही, कारण अगदी सोयीस्करपणे तुला ऐकायला तर येतच. सारंग आता घाबरतच पाऊल टाकत असतो आणि ऋषिकेशला म्हणतो की दादा, अरे आज तर आपल्याला येण्यासाठी खूपच उशीर झालेला आहे. तर नाना नक्की आता रागवतील. ऋषिकेश म्हणतो की हो ना सारंग, आपण त्या मुलांसोबत बसायला नव्हतं पाहिजे. आणि एकतर आता त्या मूर्ख संजयने दारू सुद्धा माझ्या अंगावर सांडली. आता मात्र ही दारू सांडल्यामुळे आता ऋषिकेशचा खूपच घोळ झालेला असतो. जानकीचा सुद्धा गैरसमज होतो आणि आता इकडे नानांचा सुद्धा आता खूप गैरसमज होणार असतो, कारण त्यांना असं वाटतं की ऋषिकेशने दारू पिली की काय. आणि आता कुठे ऋषिकेशच्या लक्षात येते. ऋषिकेश म्हणतो की अरे याच आता जे काही माझ्या कोट्यावर दारू सांडलेली आहे ना, तर त्या मुलीचा सुद्धा आता हाच गैरसमज झाला असेल. सारंग म्हणतो की अरे तू त्या मुलीचं काही बोलू नको, तिला भांडायचं होतं, ही ठरूनच आली होती. ऋषिकेश म्हणतो की अरे ते सर्व जाऊन दे, परंतु अरे माझ्या कोटचा आता वास आल्यानंतर काय करणार? सारंग म्हणतो की अरे नानांना सुद्धा आता वास तर येणारच. म्हणून आता ऋषिकेश आपल्या अंगावर आता परफ्युम्स मारतो आणि सारंगला वास घ्यायला सांगतो. बघ आता दारूचा वास येतो की काय? सारंग म्हणतो की अरे मस्त वास येतोय. किंवा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की अरे परफ्यूमचा नाही, दारूचा वास येतो की काय हे सांग. सारंग म्हणतो की अरे मला नाही येत, परंतु नानांच्या नाकाचं मी नाही सांगू शकत, नानांनी जर पकडले तर आता आपण मेलो. म्हणून सारंग खूपच घाबरतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे मी आहे ना, आता हे बघ तू नको काळजी करू. म्हणून आता ते दोघे आत यायला निघतात. त्यानंतर मात्र आता इकडे नाना हे खूपच भडकलेले असतात. सुमित्रा समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु नाना म्हणतात की नाही सुमित्रा तू झोप बरं, तू मात्र त्या पोरांना कायम पाठीशी घालत असते, आज मात्र मी त्यांना नाही सोडणार. म्हणून नाना आता लगेच बाहेर येतात. सुमित्रा सुद्धा त्यांच्या मागे येते आणि म्हणते की कमाल आहे तुमची, जरा तुम्ही शांत झोपत नाही, जरा शांत व्हा, कशाला इतकं रागावतात ओ. आणि तेवढ्यात नाना हे लाईट चालू करतात. तर सारंग आणि ऋषिकेश आणखीनच घाबरतात. सारंग इतका घाबरलेला असतो की लाईट चालू झाली म्हणजे नक्की नाना जागे आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे घाबरू नकोस, आपण मागच्या दरवाजाने जाऊयात. तेव्हा आता नाना दरवाजा उघडून बाहेर येतात. सुमित्रा म्हणते की आहो आहो कमाल झाली तुमची. तर तोपर्यंत आता ऋषिकेश आणि सारंग लगेच आता
लगेच ओट्यामागे लपतात. नाना आता ऋषिकेश आणि सारंग या दोघांना आवाज देतात. नाना आता म्हणतात की ऋषिकेश, सारंग, अरे कुठे आहात तुम्ही, बाहेर या बरं. आता दोघेही खूप घाबरतात. सुमित्रा म्हणते की अहो कुठे कोण आहे, चला बरं आतमध्ये. नाना ऐकायला तयार नसतात. तेव्हा आता नाना म्हणतात की ऋषिकेश आणि सारंग, मला कळालेलं आहे की तुम्ही आलात ते. आता सुमित्राचे ह्या दोघांकडे लक्ष जाते. आता ते दोघंही आता हात जोडून सुमित्राला नानांना आत घेऊन जायला खुणावतात. तेव्हा आता सुमित्रा मुद्दाम त्यांना वाचवण्यासाठी म्हणते की अहो कुठे कोण आहे, मला नाही दिसत. कशाला आरडाओरड करतात बरं, चला आतमध्ये. नाना म्हणतात की नाही थांब बरं, ते आलेले आहेत इथे, मला माहिती आहे. म्हणून नाना आता पुन्हा त्यांना आवाज देतात. ऋषिकेश, सारंग, तुम्ही आलेले आहात, मला माहिती आहे की तुम्ही आलेले आहात, मला दिसते आणि त्यांची बाईक तर येतेच आहे. तेव्हा आता सुमित्रा ह्या दोघांकडे बघते आणि परत नानांना म्हणते की अहो बाईक जरी इथे असली तर मुलंही अगदी गाडी इथे लावून झोपली असतील. अहो तुम्ही इतका आरडाओरडा कशाला करतात. त्या आवाजाने आता शेजारी पाजारी सुद्धा उठतील, त्यामुळे चला बरं आतमध्ये. तेव्हा आता नाना म्हणतात की त्याची काळजी करू नको, उठून दे त्यांना. म्हणून नाना आता ऋषिकेशला पुन्हा आवाज देतात. तेव्हा आता सारंग हळूच आता ऋषिकेशला म्हणतो की दादा, अरे खरंच मला खूप भीती वाटते. जर नानांनी आपल्याला पकडले तर काय करायचं. हे बघ, आपण एक काम करूयात, आपण मात्र त्यांना काही बोलण्याच्या अगोदर त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागूयात. तेव्हा आता ऋषिकेश सारंगचं तोंड दाबतो आणि म्हणतो की एवढं सगळं करून सुद्धा नाना आपल्याला माफ करतील. शेवटी आता मात्र आपले नानाच आपल्याला वाचवतील. तेव्हा मात्र आता सुमित्रा मुद्दाम म्हणते की अरे देवा, किती थंडी वाढलेली आहे आणि हा गुलाब त्याने सीडी सुद्धा इथेच विसरलेली आहे. तर म्हणून मात्र आता सुमित्रा मुद्दाम आता ह्या दोघांच्या लक्षात येण्यासाठी सीडीचा अगदी विषय काढते. आता दोघेही लगेच आता शिडी जवळ येतात आणि शेवटी सुमित्रा नानांना घेऊन आत येते आणि म्हणते की किती रागवतात ओ तुम्ही. तर आता नाना म्हणतात की प्रत्येक वेळेस तू त्यांना पाठीशी घालत असते, मला चांगलंच ठाऊक आहे. तर सुमित्रा म्हणते की अहो पण नाना ऐकायला तयारच नसतात. मात्र ओरडू नकोस, मी स्वतः जातो आणि बघतो की ते आत आहे की नाही. तर सुमित्रा म्हणते की अहो कशाला. तर आता नाना म्हणतात की तू काही बोलू नकोस. तर हा म्हणून नाना आता त्यांच्या रूममध्ये बघण्यासाठी आवाज देतच येतात की ऋषिकेश, ए ऋषिकेश. सुमित्रा म्हणते की अहो जरा हळूच. तोपर्यंत मात्र आता ऋषिकेश आणि सारंग शिडीवर चढून आपल्या रूममध्ये आलेले असतात. सुमित्रा आता म्हणत असते की अहो इतक्या मोठ्याने कशाला ओरडतात. सौमित्र झोपलेला आहे आणि आई सुद्धा झोपलेली आहे. नाना म्हणतात की हे बघ, त्यांना झोपून दे आणि त्यांना जाग यायची असेल तर येऊन दे. म्हणून नाना आता दरवाजा त्यांच्या रूमचा वाजवतात. तर आता सुमित्रा म्हणते की अहो इतक्या मोठ्याने कशाला ओरडतात, एकतर मुलं झोपली असेल, कशाला तुम्ही त्यांची झोपमोड करतात. तेव्हा मात्र आता लगेच नाना म्हणतात की अगं मी इतक्या मोठ्याने आवाज देतोय म्हणजे ते इतके गाढ झोपले का, नक्की ते आतमध्ये नाहीत. म्हणून आता नाना जोरजोराने दरवाजा आता वाजवतात. एवढ्यात मात्र आता हे दोघे कमाल करतात, दरवाजा उघडतात आणि अगदी जांभळ्या वगैरे देतच बाहेर आता दोघांना विचारतात की नाना, आई काय झालं, तुम्ही काय करतात. आता असे दाखवतात की हे बऱ्याच वेळचे झोपेत आहे, अगदी गाढ झोपेत. तेव्हा आता सुमित्रा लगेच देवाला हात जोडते की बरं झालं बाबा तू यांना वाचवलं. कपडे सुद्धा चेंज केलेले असतात. ऋषिकेश सारंगकडे बघतो आणि म्हणतो की काय झालं, आम्ही झोपलो होतो, तुम्ही इतक्या जोरजोरात कशाला हाका मारतात बरं. तर सुमित्रा म्हणते की बघा हो, मी तुम्हाला सांगत होते. तेव्हा आता सारंग थोडासा घाबरल्यासारखं विचारतो की नाना अहो काही प्रॉब्लेम झाला का. नानांच्या तोंडातून शब्द निघतच नसतो, तरी सुद्धा नाना ओळखतात. नाना म्हणतात की काय रे कोडग्यांनो, तुम्ही मला शिकवतात तर, अरे तुमची सगळी नाटकं मला माहिती आहे. तर नानांना आता समोर खिडकी उघडी दिसते. नाना म्हणते की नक्की खिडकी उघडी आहे म्हणून तुम्ही खिडकीतून आत आला. तर आता ऋषिकेश सुमित्राला खुणावतो. आता मात्र सुमित्रा लगेच नानांना म्हणते काही कसं हो, काही कल्पना तुमच्या डोक्यात येतात हो. अहो आपली मुलं आता मोठी झालेली आहेत, असे ते खिडकीतून येतील का. आणि मी तुम्हाला सांगितलं की ती झोपली होती आणि झोपलीच होती, हो की नाही रे. ऋषिकेश म्हणतो की नाना इतक्या दिवसातून चांगली झोप लागली होती आणि तुम्ही आलात आणि ठीक आहे नाना तुम्हीच हाक मारली तर चालतंय तेवढं नाना. तेव्हा नाना आता रागावून म्हणतात की माझं काय चालतं हे मला चांगलं माहिती आहे. तर तुमचे हे सगळे नखरे मी आजपर्यंत चालून घेतो. आजपर्यंत मात्र तुमच्या आईने तुम्हाला पाठीशी घातले, परंतु आज एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी ना कधी तुम्ही माझ्या तावडीत मात्र नक्कीच सापडताल, पण त्यावेळेस मात्र तुम्ही आहे आणि मी आहे हे लक्षात ठेवा. तेव्हा आता नाना रागाने बाहेर जातात. तर सुमित्रा आता ते गेले हे बघून आता ऋषिकेश आणि सारंग या दोघांना म्हणते की धन्य आहे तुमची, आज मात्र तुम्ही सापडला असता त्यांच्या नजरेत तर काय केलं असतं. ऋषिकेश आता आईचे गाल धरतो आणि म्हणतो की आई तू असताना हे शक्य आहे का, आणि तुझी ही शिडीची आयडिया आहे ना ती मस्त होती. तर सुमित्राला खूप हसायला येतं. सारंग म्हणतो की तुझ्यामुळे आई आम्ही वाचलो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे तुम्ही जेवलात का,
की काही तुम्हाला करून देऊ बरं? सारंग म्हणतो की आम्ही जेवलो, परंतु आई थोडंसं जर काही असेल तर कर बरं. आणि तेवढ्यात नाना हे सुमित्राला आवाज देतात. तर सुमित्रा लगेच घाईने बाहेर जाते आणि यांना झोपायला सांगते. तर आता सारंग लगेच आता खूप घाबरलेला असतो. ऋषिकेश त्याला म्हणतो की काय रे, अरे वेड्या, तुला खिडकी बंद नाही करता आली का? म्हणून दोघे आता झोपतात. तर सकाळ होते. सारंग आणि आता हे ऋषिकेश गाढ झोपलेले असतात. तेवढ्यात दरवाजा आता मोठमोठ्याने वाजतो. झोपेतच ऋषिकेश म्हणतो की कोण आहे? तो मात्र आता जानकी दरवाजा उघडते आणि मी आहे असं म्हणते. उडान टप्पू उठ उठ म्हणते ना मी तुला. आणि काय रे, तुला निवांत झोप लागते का इथे? दारू पितोस, लोकांना त्रास देतो, मुलींना छेडतोस, कागदाची विमान बनवून तू त्यांच्यावर उडवतोस. लाज नाही का वाटत तुला? आता मात्र मी तुझी झोप उडवणार म्हणजे उडवणारच. पण मात्र तू जानकी आता लगेच ऋषिकेशच्या सनकरी कानामागे देते. आता ऋषिकेशचं हे स्वप्न असतं. लगेच कानामागे दिल्यानंतर आता ऋषिकेश घाबरूनच उठतो आणि आपला गाल चोळतो. त्याच्या आवाजाने मात्र आता सारंग सुद्धा उठतो. ऋषिकेश खूप घाबरलेला असतो. सारंग त्याला विचारतो की अरे दादा, काय झाले? तुला काही वाईट स्वप्न पडले का? तर ऋषिकेश म्हणतो की अरे ती जत्रेवाली आहे ना, ती इथे आली होती. सारंग म्हणतो की काय इथे? आणि काय रे, अरे तुला कसे कळाले आणि मला का दिसली नाही ती? ऋषिकेश म्हणतो की अरे ती स्वप्नात आली आणि तिने स्वप्नात येऊन माझ्या कानामागे मारली. तेव्हा आता लगेच स्वप्नात का आली होती असे सारंग विचारतो. ऋषिकेश म्हणतो की मला माहिती नाही, परंतु ती माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने मला खरंच कानामागे मारलं आणि खूप काही बोलली. मी खरंच खूप घाबरलो रे. सारंग म्हणतो की काय तू घाबरला? तर ऋषिकेश म्हणतो की छे रे, आणि काय रे, ती माझ्या स्वप्नामध्ये का आली असेल? तर सारंग म्हणतो की अरे मला कसं माहिती बरं? आणि सारंग आता म्हणतो की हे बघ दादा, अरे मला काय वाटतं, ती मुलगी आहे ना, ती तुझ्या मनात भरलेली आहे, तर म्हणून ती तुझ्या स्वप्नात आली असेल. तर आता ऋषिकेश म्हणतो की गप्रे सारंग, तुला सांगतो की सारंग, अरे ती स्वप्नात त्रास देणारी मुलगी समोर आली ना, मग बघतो मी हिच्याकडे, तिने माझ्या कानाखाली मारली. आता मात्र ऋषिकेश आपला गाल चोळत असतो. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की अरे झोप ना. तर आता ऋषिकेश म्हणतो की अरे झोप काय झोप, अरे उठ आता, बाहेर किती दिवस ऊन आलेला आहे. तर त्यानंतर आता इकडे जानकी अगदी फ्रेश वगैरे होते आणि तुळशीची पूजा करून दिवा वगैरे लावत असते. तुळशीला फुल वगैरे वाहून मात्र आता तुळशीला नमस्कार करते. त्यानंतर आता आतमध्ये येते. आतमध्ये देवघरात पूजा करते. आता घंटा वाजवत असते आणि तेवढ्यात प्रधान काका येतात. ते सुद्धा देवाला नमस्कार करतात. आता ही घंटा वाजवत आहे त्या आवाजाने मात्र आता ही बकुळा उठते आणि कोण आहे जांभळा देतच बाहेर येते. आणि वाटलंच होतं मला की इतक्या सकाळी सकाळी मात्र कोण देवपूजा करतं ते. तेव्हा आता जानकी काही उत्तर देत नाही आणि पूजेचं ताट घेऊन ती आता आत जाते. तेव्हा आता प्रधान काका बकुळाला म्हणतात की देवपूजा मात्र सकाळीच करतात. सूर्य उगवला तरी सुद्धा आपली मुलगी उठण्याचं नाव नाही, तर ती तर अजून अंथरुणात आहे. आणि जानकी बघ ना, किती छान पूजा केली, याला म्हणतात संस्कार. तेव्हा मात्र आता बकुळा ही प्रधान काकावर रागवते आणि म्हणते की हो, तिच्या संस्कारावर मात्र अगदी गुणगान गाऊन माझ्या संस्कारावर बोट ठेवू नका. तर एवढ्या जोराने घंटी कोण वाजवते हो? देवपूजा करते की मुद्दाम मला जागवण्यासाठी हे सर्व नाटक करते? तर तेवढ्यात आता जानकी ही काकूंना आवाज देते आणि म्हणते की काकू, खरंच सॉरी, तुमची उठायची वेळ नाही, खरंच याची मला कल्पना नव्हती, परंतु पुढच्या वेळेस मात्र असं नाही होणार. मी सगळं काही अगोदर आवरून ठेवेल. परंतु मला सांगा बरं, तुम्हाला चहा देऊ का? चहा तर झालेला आहे. तर तेव्हा आता बकुळा म्हणते की माझा मी घेईल, तू ठेवून दे तिकडे. आणि तेवढ्यात प्रधान काका आवाज देतात आणि मला चहा हवा आहे असं जानकीला म्हणतात. तेव्हा आता जानकी काकांना चहा देते. तर आता बकुळा ही जानकीवर ओरडत असते. आता मात्र दिवसभर एकतर कामाचा इतका व्याप असतो आणि सकाळी मात्र आता ही अगदी झोपेतून माणसाला उठून देते. आणि हे पग नुसती देवपूजा वगैरे करून काही होत नसतं, घरातील बाकीचे काम करा. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा काकू, सगळी काम झालेली आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. तर झाडलोट झालेली आहे, पोळ्याचं पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे, सगळी कामं आटवत आलेली आहेत. तर तेवढी आता फोडणीला घालायची आहे. आणि हे बघा, माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे म्हणून मी सगळं काही अगदी लवकर उठून तयार केलेलं आहे. आणि हे बघा काकू, मी तुमच्या नमुला आवडतात म्हणून अगदी तिच्यासाठी बटाट्याच्या काचऱ्या बनवते. तेव्हा मात्र आता बकुळा आता रागानेच म्हणते की ठीक आहे. तर आता जानकी लगेच कामाला किचनमध्ये जाते. तर आता काका हे लगेच बकुळा मावशींना विचारतात की काय ग, आपल्याकडे पैसे देऊन राहते आणि तरी सुद्धा तू घरातील सगळी काही काम तिच्याकडूनच करून घेणार का? तेव्हा आता बकुळा म्हणते की ती पैसे देते, मग काही उपकार करते का? एवढ्या कमी पैशात तिला इतक्या भारी घरामध्ये राहायला मिळतं, तुम्हाला नाही दिसत का? आणि तशीही ती अनाथ आश्रमातच राहत होती, हे घर तर तिच्यासाठी स्वर्ग आहे. जानकीच्या कानावर आता हे सर्व ऐकायला येते. जानकीला खूप वाईट वाटतं. तेव्हा काका मात्र आता बकुळावर चिडतात. तर आता बकुळा ही जानकीला म्हणते की जेवण जास्त तिखट बनू नकोस. जानकी विचारी आता सर्व सहन करून हो असं म्हणते. त्यानंतर आता सगळं काही आटपून जानकी आता ऑफिसमध्ये येते. आता तेथील पिऊन आहे तर तो पिऊन मात्र जानकीला
आता फुलांचा बुके हातात देतो। जानकी विचारते की बुके, तर आता तो पिओन म्हणतो की हो, कारण आज ऑफिसचा तुमचा पहिला दिवस आहे। तर जानकी विचारते की तुमच्या म्हणजे कंपनीत आता कामाला जे पहिल्या दिवशी येतात तर त्यांचं वेलकम असं केलं जातं का? तर तो पिओन सांगतो नाही, तुम्हीच अशा पहिल्या लकी आहात की सरांनी तुमचं वेलकम असं बुके देऊन करण्यासाठी सांगितले होते। जानकी त्यांना थँक्स म्हणते आणि तो फुलांचं बुके स्वीकारते आणि मला सांगा सर आलेले आहेत का? तर पिओन म्हणतो की हो ते आलेले आहेत। जानकी लगेच आता इकडे मकरंदला आतमध्ये भेटायला येते, तेव्हा मकरंद आपल्या ड्रॉवर मधील जानकीचा फोटो काढतो आणि त्या फोटोकडे बघत म्हणतो की जानकी, आज तुझा ऑफिस मधील पहिला दिवस आणि आज सुद्धा जसं मी तुझं स्वागत केलं तर तसं जेव्हा तू माझ्या आयुष्यामध्ये येऊन अगदी येशील तर त्यावेळेस सुद्धा मी तुझं धूमधडाक्यात स्वागत करणार आहे। तर आणि तेवढ्याच जानकी आत येऊन आता गुड मॉर्निंग मकरंद असे करते, तर मकरंद घाबरूनच तो फोटो आता घाईने ड्रॉवर मध्ये ठेवतो। जानकी तो फोटो पाहते आणि जानकीला धक्का बसतो, तर हा भाग येथे संपतो। आता मात्र ऋषिकेश हा सुमित्राला म्हणत असतो की थिएटरच्या व्यवसायाचा आम्ही पूर्णपणे अभ्यास केलेला आहे, आई तू फक्त एकदा नानांना समजाव, नाहीतर आमची पूर्ण मेहनत वाया जाईल। सुमित्रा म्हणते की ते नाही ऐकणार। सुमित्रा मात्र आता लगेच ऋषिकेशच्या हातात काही पैशाचे बंडल देते, पूर्ण 5 लाख रुपये आहे। तर ऋषिकेश म्हणतो की नानांना जर कळाले तर? सुमित्रा म्हणते की त्यांचं काय करायचं हे मी बघेल। तेव्हा आता जानकी इकडे मकरंदवर खूपच भडकलेली असते आणि म्हणते की हे बघ, चल आता तुझ्या ऑफिसमध्ये नोकरी करताना हे सर्व जर मला करावे लागत असेल तर गुड बाय, ही नोकरी मी सोडते। म्हणून तो जानकीचा प्लीज म्हणून हात धरतो, तर जानकी सनकने एक त्याच्या थोबाडीत देते। तेव्हा आता मित्रांनो अख्ख्या स्टाफ समोर जानकीने मकरंदच्या कानामागे मारलेली असते। तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।